नमस्कार, टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत केळ्याचे काप. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 2 केळी घेतलेली आहेत. ही भाजीची केळी आहेत. आपण ही आता सोलून कट करून घेऊया. या केळ्यांना डिंक असतो, त्यामुळे हात चिकट होतात, तर अगोदरच हाताला तेल लावून घ्यायचे आहे. आता ही केळी आपण दोन्ही बाजूनी कट करून सोलून घेऊया. या केळ्याचे साल थोडे जाडसर असल्यामुळे चाकूच्या साहाय्याने ते आरामात निघते. आता केळी सोलून झाली आहेत. आता आपण याचे लांबट उभ्या आकाराचे पातळ असे काप करून घेऊया. सर्व काप व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. आता एका भांड्यामध्ये पाणी घेतले आहे. त्यामध्ये 1 चमचा मीठ घालून त्यामध्ये हे सर्व काप बुडवून ठेवूया. आता या केळ्यांना कोटिंग करण्यासाठी आपण एक मिश्रण तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे 1 कप बेसन घेतले आहे, पाऊण कप तांदळाचे पीठ घेतले आहे, अर्धा कप बारीक रवा घेतला आहे. यामध्ये आता पाव चमचा जिरे घातले आहे, पाव चमचा हळद घातली आहे. त्याचबरोबर 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घालायचे आहे, अर्धा चमचा धने पावडर घातली आहे व अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे, अर्धा चमचा मीठ घातले आहे. यामध्ये आता थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून हे मिश्रण हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. हाताने मिक्स करून झाल्यावर यामध्ये 2 चमचे कडकडीत गरम तेलाचे मोहन घालायचे आहे. आता हे मोहन चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये आता आपण ज्या कपाने बेसन मोजून घेतले होते त्याच कपाने मोजून पाणी घालायचे आहे. पाणी एकदम न घालता थोडे थोडे घालत मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे. हे मिश्रण जास्त जाड किंवा जास्त पातळ न करता एकसारखे सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचे आहे. मी आता अजून 1 कप पाणी घेतले आहे. टोटल 2 कप पाणी यामध्ये घातले आहे मी. यामध्ये आता गुठळ्या न राहू देता मिश्रण एकसारखे तयार करून घ्यायचे आहे. आता हे मिश्रण तयार झाले आहे. आपण केळ्याचे काप फ्राय करून घेऊ. मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते. यामध्ये आता केळ्याचे काप मिश्रणामध्ये घोळवून तेलामध्ये सोडायचे आहेत. सर्व कापांना मिश्रणात बुडवून तेलामध्ये सोडायचे आहे. मीडियम फ्लेम वर केळ्याचे काप दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आता हे काप कुरकुरीत झाले आहेत. आपण हे काप काढून घेऊ. आणि अशाच प्रकारे उरलेली सर्व कापे आपण तळून घेऊया. आणि तयार आहेत अगदी कुरकुरीत व क्रिस्पी केळ्याचे काप. ही केळ्याची कापे डाळ भातासोबत खायला खूप छान लागतात.
तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.